माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहेत. सर्वप्रथम वृतात्मय शांती लाभो. भाग 7. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 90. हरिवंश अर्थात श्रीकृष्ण चरित्र. ब्रह्मदेव म्हणाले, आता मी हरिवंशाचा विस्तार सांगतो. त्यात श्रीकृष्णाचे महात्म्य असल्यामुळे तो श्रेष्ठ वंश होय. धर्माचे रक्षण व्हावे, अधर्म नाहीसा व्हावा या हेतूने वसुदेव देवकी या जोडप्याच्या पोटी श्रीकृष्ण बलराम हे अवतरले. जन्मानंतर ताणा असतानाच कृष्णाने पुतनेच्या स्तनातील विषारी दूध पिऊन तिचा अंत केला. नंतर शैशा अवस्थेत खेळता खेळता मोठा बैलगाडा उलटून मोडला तेव्हा सर्व थक्क झाले. नंतर यमलार्जुनाचा उद्धार, कालिया नागाचे दमन, धेनुकासुराचा वध, गोवर्धन पर्वत उचलणे अशा दैवी लीला दाखविल्या. तेव्हा शरण आलेल्या इंद्राची पूजा स्वीकारली. पृथ्वीला भार युक्त करण्यासाठी त्याने अरिष्ट, केशी, प्रलंब अशा अनेक राक्षसांचा वध बालपणातच केला. गोकुळाचा निर्भय करणे, मथुरेत जाऊन चाणूर, मुष्टिक अशा मल्लांना धूळ चारले आणि सिंहासनावर चढून कंसाचे केस पकडून त्याला आपटून मारला. त्याला रुक्मिणी, सत्यभामा यास ऐकून 18 पत्नी शिवाय 16,000 निराधार अशा स्त्रियांचा तो आधार. त्याचे अगणित मुलगे, नातू, त्यात मुख्यत्वे शंभरासुराला मारणारा रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न, त्याचा मुलगा अनिरुद्ध, बाणासुराची कन्या उषा यांच्या प्रेमविवाहाच्या प्रसंगी कृष्ण शंकर यांच्यात मोठे युद्ध झाले. तेव्हा कृष्णाने बाणासुराच्या 1000 2 हात ठेवले, बाकीचे छाटून टाकले. कृष्णाने नरकासुराचाही वध केला. सत्यभामेच्या टापाई नंदनवनातील पारिजात वृक्ष उपटून आणून अंगणात लावला. बलदैत्याचा, शिशुपालाचा तसाच द्विविध नामक वानराचा वध त्याने केला. अनिरुद्धाचा पुत्र व्रज नावाचा होता. कृष्णाचा अवतार समाप्तीनंतर तोच अधिकारारूढ झाला. कृष्णाचे गुरु सांदीपनी यांचा मृतपुत्र कृष्णाने 12 वर्षानंतर पुन्हा आणून दिला. मथुरेचा राजा उग्रसेनाचे तसेच अनेक देवांचे कृष्णाने रक्षण केले. त्यांचा भक्त मित्र अर्जुन याचे व त्याच्या भावांचे सर्व संकटात रक्षण करून महाभारत युद्धात शत्रूंचा अर्थात कौरवांचा नायनाट करून पांडवांना पुनश्च हस्तिनापुराच्या राज्यावर बसवले. भाग 91. महाभारत कथा व इतर होतात. ब्रह्मदेव सांगतात, जगावर होणाऱ्या अत्याचाराचे निर्मूलन व्हावे म्हणून पांडवांचे रक्षण करण्यासाठी कृष्णाने जे महाविनाशकारी महाभारत युद्ध घडवून आणले ती गोष्ट सांगतो. आदिकाळी विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाचा पुत्र अत्री, त्याचा सोम, त्याचा बुध, त्याचा पुरुरवा, त्याचा आयु, त्याचा ययाती असा वंश चालला. मग पुढे भरत, कुरु, शंतनू असे राज्य झाले. शंतनूची एक पत्नी गंगा हिच्यापासून सर्वज्ञ असा भीष्म नावाचा पुत्र झाला. त्याची दुसरी पत्नी जी सत्यवती, तिला 2 पुत्र, त्यापैकी चित्रागन या युद्धात गंधर्वाकडून मारला गेला. विचित्रवीर्याचा विवाह काशी नरेशाच्या अंबिका अंब्यालिका यांच्याशी झाला, परंतु तो सुद्धा संतती न होताच मरून गेला. तेव्हा त्याच्या दोन्ही स्त्रियांनी व्यासमहर्षीपासून पुत्र जन्मास घातले. त्यापैकी जो अंबिकेचा तो धृतराष्ट्र आणि अंबिलिकेचा तो पंडू. व्यासांपासून एका दासीचा सुद्धा विदुर हा पुत्र. धृतराष्ट्र, त्याची पत्नी गांधारी यांना एकूण 100 पुत्र झाले. पंडूला 2 बायका, त्यापैकी कुंतीला 3, माद्रीला 2 पुत्र. दुर्दैवाने धृतराष्ट्राचे पुत्र पंडूचे पुत्र यांच्यामध्ये बालपणापासून वितुष्ट होते. हे कट गर्विष्ठ धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनाने पांडवांचा अतोनात त्रास गर्विष्ठ धृतपुत्र धृतराष्ट्राने दुर्योधनाने पांडवांना अतोनात त्रास दिला. त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला, पण ते सुदैवाने बचावले. नंतर पांडू बाहेर निघून एकचक्रा नावाच्या गावी जाऊन एका ब्राह्मणाघरी गेले. तेथे भीमाने बक नावाच्या राक्षसांचा वध केला. पुढे पांचाळ देशातील राजकन्या द्रौपदीच्या स्वयंवरात जाऊन पण जिंकला. तिच्याशी विवाह करून ते परतले. पुढे द्रोणाचार्य भीष्म यांनी मध्यस्थी करून धृतराष्ट्राकडून अर्धे राज्य पांडवांना देवले. मग त्या पांडवांनी इंद्रप्रस्थ नावाच्या नगरात राहून राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली. तेथे त्यांनी राजसूय नावाचा एक यज्ञ केला. त्यानंतर वासुदेव श्रीकृष्णाने सुचवल्यावरून अर्जुनाने द्वारकेत जाऊन कृष्णाची बहीण सुभद्रा हिच्याशी विवाह केला. अर्जुनाला अग्निदेवाने नंदीघोष नावाचा एक दिव्यच रथ, गांडीव नावाचे धनुष्य, कधी न रिकामा होणारा बाणांचा भाता,
अभेद असे कवच चिलखत या वस्तू भेटी दिल्या. अर्जुनाने पुढे खांडव वन जाळून अग्नीला तृप्त केले, दिग्विजय करून अपार धन दौलत आणले. तेव्हा दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी या चौघांनी संग्रामात युधिष्ठिराला धूत जुगार खेळाचा म्हणून आमंत्रण दिले. त्यात कपटाने पांडवांना जिंकून त्याचे सर्वस्व बळकावून त्यांना 12 वर्ष देशोधडीस पाठवले. 12 वर्षाचा वनवास संपवून ते आपली ओळख न देता विराट नगरात गुप्तपणे राहिले. 1 वर्षानंतर त्यांनी विराटाचे पळवलेले गोधन कौरवांकडून सोडून ते हस्तिनापुरात परतले. तेव्हा त्यांनी आपले अर्धे राज्य परत मागितले असता ते न देता उलट देण्यास त्याने नकार दिला. नाईलाज म्हणून पांडवांनी कृष्णाच्या सल्ल्याने युद्धाची तयारी केली. पांडवांचे 7 अक्षिणी सैन्य कौरवांचे 11 अक्षिणी सैन्य कुरुक्षेत्र समोरासमोर आले. तेव्हा कौरवांकडे भीष्म सेनापती होते, पांडवाकडे शिखंडी सेनापती होता. 10 दिवसापर्यंत भयानक संग्राम झाला. त्यावेळी अर्जुन शिखंडी यांच्या बाणाने गाळ होऊन भीष्म कोसळले. अर्जुनाने त्यांना बाणाच्या शेवर निजवले. भीष्माने पुढे उत्तरायणात देह सोडला, कारण त्यांना इच्छा मरणाचे वरदान होते. युद्ध पुढे चालूच राहिले. भीष्माच्या नंतर द्रोणाचार्य सेनापती बनले. त्यांचा सामना पांडवांचा सेनापती दृष्टद्युम्न यांच्याशी झाला. तो 5 दिवसापर्यंत चालला. शेवटी द्रोणाचार्याचा वध झाला. त्यानंतर कौरवाकडून कर्ण रणभूमीवर आला. तेव्हा त्याचे अर्जुनाशी 2 दिवस युद्ध झाले. त्याने पराक्रमाची शर्त करूनही तो अर्जुनाकडून मारला गेला. मग मद्र देशाचा राजा शल्य युधिष्ठिर यांचा संग्राम चालू झाला, पण 2 प्रहरातच शल्याचा निकाल लागला. संतापलेल्या यमासारखा दुर्योधन भीम यांच्यात गदायुद्ध झाले, पण खवळलेल्या भीमाने त्याला मरणोन्मुख करून खाली पाडला. त्यावेळी दुर्योधनाने अश्वत्थाम्याला सेनापती नेमला. अश्वत्थाम्याने अविवेकीपणाने झोपी गेलेल्या पांडवांच्या सैन्यावर मध्यरात्री हल्ला चढविला. पित्याच्या वधाचा सूट म्हणून मुलाबाळाचं एकूण एक लोकांना कापून काढले. त्यांच्या त्या हल्ल्यातून कुणीच निवासी वाचला नाही. पांडव जेव्हा परत आले तेव्हा तो प्रकार पाहताच रागाने अर्जुनाने अश्वत्थाम्याला पराभूत करून त्याच्या मस्तकातला मणी उपटून काढून घेतला. नंतर सर्व विधवा स्त्रियांनी समजूत काढून धर्माने देव देवता पितर यांना तर्पण करून तृप्त केले. लोकांच्या आग्रहावरून त्याने राज्यकारभार हाती घेतला. अश्वमेध यज्ञ केला. त्यापुढे यादव कुळातील श्रीकृष्ण पुत्र सांब यांच्या पोटातून निघालेल्या मुसळाने आपापसात लढून एकूण एक यादव मृत्युमुखी पडले. यादवांचा वंश चालविण्यासाठी कुणी उरला नाही. श्रीकृष्ण देहत्याग करून निज लोकात निघून गेला. असा समाचार ऐकल्यावर पांडव आणि अभिमन्यूचा पुत्र परीक्षित याला राज्याभिषेक केला. ते 5 भाऊ हिमालयाच्या दिशेने पुढे पुढे चालले. क्रमाक्रमाने द्रौपदी सर्वांचा देहपात झाला. कृष्णाने पुन्हा धर्माची घडी बसविण्याकरिता बुद्धाच्या रूपाने जन्म घेतला. पुढे सुद्धा संबळ नामक गावी कल्की या नावाने अवतार घेऊन घोड्यावरती स्वार होऊन तो अधर्माचे उच्चाटन करील. धर्म स्थापना करून अधर्माचा नायनाट व्हावा, याच कारणाने भगवान विष्णूचे वारंवार फिरवून अवतार होत असतात. समुद्रमंथन झाले तेव्हा धन्वंतरीच्या रूपामध्ये प्रगट होऊन त्याने विश्वामित्राचा पुत्र महर्षी सुश्रुत याला देवादिकांचे जीवन निरामय व्हावे या कारणास्तव आयुर्वेदाचे ज्ञान दिले. हे महाभारताचे आख्यान भगवान विष्णूचा अवतार कथा जो मनपूर्वक ऐकेल तो निश्चितपणे स्वर्ग प्राप्त करून घेईल. अध्याय 92 आयुर्वेद. प्राचीन काळी अत्री मुनींनी प्रगट केलेल्या आयुर्वेदात रोगाचे निदान करण्याची जी पद्धती दिली तीच पुन्हा धन्वंतरीने सुश्रुतांना शिकवले. ते म्हणाले, सुश्रुत रोगांना अनेक पर्यायी नावे आहेत. शरीरात जेव्हा विकृती उत्पन्न होते तेव्हा तिला रोग म्हणतात. रोगाच्या कारणाची परीक्षा निदान 5 प्रकारे होते. 1. निदान, पूर्वरूप, रूप, उपशय, संप्राप्ती. शरीरात उत्पन्न झालेल्या दोषामुळे रोग होतो. आधी तो सूक्ष्म असल्या कारणाने ध्यानी येत नाही, पण जसजसा वाढत जातो तसतसे त्याचे स्वरूप स्पष्ट होत जाते. त्यावरून रोगाचे निदान होते. रोग निवारणार्थ दिलेल्या औषधाचा परिणाम होतो तेव्हा त्याला उपशय म्हणतात. त्यालाच सात्म्य असे नाव. जसजशी रोगाची पिछेहाट होत जाते तेव्हा तिला संप्राप्ती असे म्हणतात. सर्व प्रकारच्या रोगाचे मूळ म्हणजे कुपथ्य केल्याने शरीरात अन्नाचे नीट पचन होणे. त्यामुळे कफ, पित्त, वात त्याच्यापैकी एकाचा, दोघांचा किंवा तिघांचा प्रकोप होणे हेच असते.
त्यात सुद्धा वात दोष अतिप्रबळ. वातरोग होण्याची कारणं म्हणजे काय? तर अति तीक्ष्ण, अति तिखट, गरम, कटू, आंबट पदार्थ सतत खाणे, रात्री जागरण करणे, सतत चिंता करणे हे वातदोष होय. खारट, आंबट, तिखट, कडक किंवा उष्णता वाढविणारे पदार्थ खाण्याने पित्त उफळते. कफाचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे गोड, आंबट, तेलकट, तुपातील पदार्थ आणि शिळे अन्न खाणे ही आहे. याशिवाय दिवसा झोपणे, अपचन होणे, जडान्न खाणे असते. रोग साधारणतः 3 कारणातून उत्पन्न होतं. एक चुकीचा आहार, दुसरं दिनकर्मामुळे, तिसरं संसर्गातून म्हणजे साथीतून. जंतुबाधा होण्यामुळे, पूर्वजन्मातील संचितामुळे. यामधील पहिले 2 प्रकार हे प्रयत्न साध्य असून तिसरा मात्र असहाय्य आहे. तिसरा कुठला? कफाचे प्रमाण वाढायचे प्रमाण. भाग 93 ज्वर विचार. भगवान धन्वंतरी पुढे म्हणता, हे सुश्रुतो, आता ज्वराविषयी ऐका. हा ज्वर सर्व रोगाचा राजा, तो यमाचा जवळचा मित्र, तो शंकराच्या 3ऱ्या डोळ्यातून जन्मलेला. कुपथ्य केल्याने मोहामुळे तो शरीरात वाढत जातो. तो अत्यंत क्रूर असून एकूण 1 योनीमधील जीवांना होतो. ज्वराची नावं काय? पाकल हा तिला होणारा ज्वर, तर अभिताप हा घोड्यांना, अलर्क हा ज्वर कुत्राचा, कोंबड्यामध्ये इंद्रा मध. ज्वराची सर्वसाधारण लक्षणे अशी असतात की छातीत धडधडणे, उलटी होणे, खोकला, ताप येणे किंवा अंगात हुडहुडी भरून थंडी वाजणे, क्वचित सूज भूक लागत नाही, थकवा जाणवतो, तोंड गडू होते, कधी घाम येतो तर कधी येत नाही. म्हणून वैद्याने नीट काळजीपूर्वक तपासणी करून ज्वराचे मूळ कारण कौशल्याने शोधावे. तो ज्वर कफ, पित्त, वात यापैकी एकाच्या, दोघांच्या, वर तिघांच्या प्रकोपाने उद्भवला आहे की काय ते पाहून मग चिकित्सा उपाययोजना करावी. कारण ज्वराचे 8 मुख्य प्रकार. शिवाय अकंतुक, प्राकृत, सन्निपात, विषमज्वर, कावीळ असे बरेच उपाय. जेव्हा वैद्यकीय उपचाराने ज्वराचा संपूर्ण निचरा होतो तेव्हा अंगात चपळता येते, शक्ती भरते, मनाला प्रसन्नता, भुभारी वाटते, भूक तहान योग्य प्रमाणात लागते. भाग 94 अन्य व्याधींचा विचार. धन्वंतरी म्हणतात, हे सुश्रुत, आता मी इतर रोगांविषयी सांगतो. पहिला रोग रक्तपित्ती. हा रक्त पित्त परस्परात मिसळून दूषित झाल्याने होतो. त्यावर प्रतिलोम, मधुर, कषाय वगैरे उपचार करावेत. कास अर्थात खोकला, त्याचे वातज, पित्तज, कफज, क्षतज, धातुक्षय जसे 5 भेद. जर वेळीच उपाय झाले तर हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. जर खोकल्याकडे दुर्लक्ष झाले तर त्याचे परिवर्तन श्वास दमा या रोगात होते. शरीरात कफ मोठ्या प्रमाणात साचत जातो, मृत्यू होऊ शकतो. उचकी या रोगाचे 5 प्रकार. अन्नजा, क्षुधा, यमला, मोहती, गंभीरा. दमा, उचकी हे दोन्ही रोग असे आहे की तो रोगाची साथ जीवात जीव असे तोवर सोडित नाही. त्यानंतर यक्ष्मा अर्थात क्षयरोगाचा क्रम. याला राज, यक्ष्मा, शोष, रोगराज अशी नावं. मलमूत्रादीचा निरोध, धातुक्षय, सतत कुपथ्य ही 3 यांची कारणे. या रोगात नेहमी अंगात अल्पताप असतो, नवीन रक्त बनत नाही, म्हणून हा रोग फार कष्टदायक होतो. मुखाची चव जाणे, नेहमी उलट्या होणे हे 2 आणखी प्रकार. ते पचनक्रिया जर बिघडली तर होतात. हृदयरोगाचे वातज, पित्तज, कफज, कृमीज, सन्निपातज असे 5 प्रकार. या रोगात हृदयात सुईने टोचावे तशा वेदना होतात. तसाच एक वृषारोगही आहे, तो सतत तहान लागते. मदात्तेय नावाचा जो रोग तो दारूच्या अतिसेवनामुळे होतो. यामध्ये रोगी सतत धुंदीत असतो, त्याची विचारशक्ती बधीर होते. दारूचा संपूर्ण त्याग करणे हाच यावर मार्ग. मूळव्याध हा सुद्धा एक चिवट रोग. यात रोग्याच्या गुदद्वाराला चिरा पडता, मासाचा अंकुर फुटता. याचेही 2 भेद. एक साधी मूळव्याध, दुसरी रक्ती मूळव्याध. या 2 विविध रोग कारणाने होत असतो. हा रोग उत्पन्न होता त्यावर उपाययोजना केली पाहिजे, नाहीतर पुढे ते असह्य होते. अतिसार अर्थात संग्रहणी म्हणजेच अतिरिक्त शौच होणे. त्याचे कारण मुख्य अति प्रमाणात पाणी पिणे, शिवाय कच्चे अन्न, तळलेले पदार्थ, मांस, तिखट वस्तू, मदिरापान, वृक्ष पदार्थ खाणे. त्यामुळे पोटात उत्पन्न होणारे कृषी ही सुद्धा कारणे. हा रोगही तसाच कार कष्टसाध्य असतो. अति प्रमाणात लघवी लागणे, तेव्हा वेदना होणे, थांबून थांबून लघवी होणे असे मूत्राघात या रोगाचे प्रकार. याशिवाय परमा, गळवे, उदररोग, जलोदर, पंडुरोग, ॲनामिया, विसर्परोग, कोड, महारोग, कृमी, जंत, वातरोग असे लहान मोठे कितीतरी रोग
त्यावर पथ्य पाळून संयमित आचरण हे आवश्यक. भाग 95. ज्वरासाठी सामान्य पथ्य. ज्वर जरी कोणताही असला तरी लंघन करावे. उकळून पाणी प्यावे, उकळून पाणी प्यावे. फार हवा नसेल अशा खोलीत नाही जावे. वाताचा ज्वर असला तर गवती पातीचा चहा, सुंठ याचा काढा घ्यावा. पित्ताचा ज्वर असला तर पित्त पापडा, सुंठ, नागर मोठा, वाळा, चंदनाचा काढा घ्यावा. जर कफाचा ज्वर असला तर आले, धमासा, सुंठीचा काढा घ्यावा. सर्वच ज्वरामध्ये पित्त पापडा, सुंठ, काढे, चिराईत, एरंड, गवतीच्या याचा काढा उपयुक्त असतो. त्याने ज्वराचे शमन होते. भाग 96. व्याधी नाशक वैष्णव कवच. श्री हरिरुद्राला म्हणतात, ज्या वैष्णव कवचाने शिवाचे दैत्य विरुद्धीच्या युद्धात रक्षण झाले ते कवच सांगतो. समोरून विष्णूने, मागून कृष्णाने, मस्तकाचे हरीने, हृदयाचे जनार्दनाने, मनाचे ऋषिकेशाने, जिभेचे केशवाने रक्षण करावे. दोन्ही डोळ्यांचे वासुदेवाने, कानाचे संघर्षणाने, नाकाचे प्रद्युम्नाने, त्वचेचे अनिरुद्धाने रक्षण करावे. श्री विष्णूच्या वैजंतीमाळेचे गळ्यापासून छातीपर्यंत श्रीवत्स चिन्हाने त्याखाली रक्षण करावे. सुदर्शन चक्राने पाठीच्या डाव्या बाजूचे आणि गदेने उजव्या बाजूचे रक्षण करावे. मुसळाने पोटाचे, नांगराने पाठीच्या कण्याचे, तसेच सारंग धनुष्याने वरून नंदक तलवारीने जांघाचे रक्षण करावे. शंखाने पार्श्वी भागाचे व कमळाचे पावलांचे रक्षण करावे. गरुडाने सर्वत्र, वराहाने पाण्यात, वामनाने विकट प्रसंगात, नरसिंहाने अरण्यात, केशवाने सर्वच बाजूचे माझे रक्षण करावे. हिरण्यगर्भाने मला सोन्याचा साठा द्यावा. कपिलाने देहात धातू साम्य राखावे. मधु कैटभ यांना मारणाऱ्याने माझ्या शत्रूंना मारावे. विष्णूने माझी दुर्बुद्धी नष्ट करावी. हंस, मत्स्य, कुर्म यांनी 10 दिशांकडून मला निर्भय करावे. त्रिविक्रमाने पापनाश करावा. नारायणाने सुबुद्धी द्यावी. शेषाने निर्मळ ज्ञान द्यावे. दत्तात्रेयाने माझा परिवार सुख संपन्न ठेवा. श्री राम, बलराम, श्री कृष्ण, अच्युत अशा सर्व विभूतींना मी शरण आहे. त्यामुळे आता मी संपूर्ण त्रैलोक्यात कुठेही जाऊ येऊ शकतो. असेही विष्णूचे मंत्रगर्भ सर्वश्रेष्ठ कवच होय. अध्याय 97. 3 प्रकारच्या विद्या. श्री हरी सांगता, शिवा आता मी तुला 3 विद्या सांगतो. 1 सर्व काम प्रदा, 2 विष्णू धर्मा, 3 गारुडी विद्या. सर्व काम प्रदा विद्येची साधना फक्त 7 रात्रीची. ती केल्याने सर्व कामना पुऱ्या. तो मंत्र मी वासुदेवाचे ध्यान करतो, नमन करतो. प्रद्युम्न, अनिरुद्ध, संघर्षणाला यांना नमस्कार करतो. हे परमानंद देवा, तू अनुभवागम्य आहेस, तुला माझा नमस्कार. आत्माराम, शांत, अद्वैत रूप सर्वरूपात वावरणाऱ्या तुला नमस्कार. मान अनंत मूर्ती अशा ऋषिकेशास नमस्कार. प्रलय काळी सर्व विश्व ज्याच्यात सामावते, ज्यातून पुन्हा प्रगट होते, जोही पृथ्वी धारण करतो त्या ब्रह्मदेवाला नमस्कार. मन, बुद्धी, जाणीव, प्राण इंद्रियांना जो उमजत नाही, परंतु सर्वत्र जो आतून बाहेरून भरलेला अशा नभासारख्या देवाला मी नमन करतो. या विद्येची साधना केल्याने चित्रकेतू विद्याधर बनला. विष्णू धर्माचे विद्येची साधना केल्याने इंद्र सर्वांना जिंकून इंद्रपदावर आरूढ झाला. त्यासाठी सर्वप्रथम नमो नारायणाय, नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने अनुलोम विलोमन पद्धतीने न्यास करावेत. मत्स्य रूप हरी जलात, त्रिविक्रम आकाशात, वामन पृथ्वीवर, नरसिंह पर्वतात, परशुराम वनात, जमिनीवर वराह आणि अंतराळात नारायण माझे रक्षण करोत. कपिलाने कर्म पाशातूपासून, दत्तात्र्याने रोगापासून, हयग्रीवाने देवतापासून, कुमाराने मदनबाणेपासून, नारायणाने अन्य देवांपासून रक्षण करावे. कृमदेवाने नैऋत्यकडून, धन्वंतरने कुपथ्यापासून रक्षण करावे. शेषनागाने रागापासून, यज्ञपुरुषाने रोगाईपासून, व्यासाने अज्ञानापासून, बुद्धाने पाखंडापासून, भगवान कल्कीने पापांपासून मला वाचवाय. विष्णूने पहाटे, नारायणाने दुपारी, मधुसूदनाने तिसऱ्या परी, माधवाने सायंकाळी रक्षण करावे. भगवान ऋषिकेश प्रदोष काळी, जनार्दन श्रीधर पद्मनाम रात्रभर माझे रक्षण करोत. विष्णूची शस्त्रे माझ्या सर्व शत्रूंपासून रक्षण करत. अशी विष्णू धर्मा नावाची विद्या ज्याला सिद्ध होईल ती सर्वांना अंश करील. तिसरी विषहारक गारुडी विद्या. ही विद्या सुमित्राने काश्यपांना दिली. प्रथम 5 तत्वांचे अधिपती त्यांचे अष्टनागांचे ध्यान करावे.
पुढे यथाशास्त्र न्यास करून गरुडाचे, शिवाचे, भैरवाचे ध्यान करावे. या विद्येमुळे सर्व स्थावर जंगम विष विषारी रोगाचे शमन होते. भाग 98. पवन विजय विद्या. भैरव म्हणता ही देवी आत्म्यहा रजित अशुभ अशुभ यांची लक्षणे दाखविणारे पवन विजय नावाची विद्या वर्णन करतो. वायू, अग्नी, जल, इंद्र ही मंगल चौकडी. प्राण्यांच्या देहात सामान्यपणे वायू उजव्या डाव्या बाजूने वाहत असतो. अग्नीची ऊर्ध्वगती जलाची अधोगती असते. इंद्र तत्व देहात मधोमध असते. तथापि ते शुक्ल पक्षात डाव्या नाड्यातून कृष्ण पक्षात उजव्या नाड्यातून जाते. तिचा प्रत्येक पक्षाच्या आरंभी 3 दिवसाचा उदयकाळ असतो. दिवसा रात्री मिळून अर्ध्या प्रहराच्या अंतराने 16 संक्रांती वायू संक्रमण करतात. जेवताना संभोग प्रसंगी वायूचा प्रवाह उजव्या नाकपुडीतूनच हवा. युद्ध प्रसंगी तो विजयी करतो. शुभ कार्यात वायू डाव्या नाकपुडीतून वाहत असावा. इंद्र जल ह्या तत्वातून वाहणाऱ्या वायूला कसलाच दोष नसतो. भाग 99. स्त्रियांचे बालकांचे रोग आणि उपाय. श्रीहरी सांगतात, पुनर्नवा किंवा आघाडा वनस्पतीच्या योग्य वापराने प्रसूती सुलभ होते. साळीचे तांदूळ कुटून त्यात भुई कोहळ्याचे मूळ उघळून जर आठवडाभर घेतले तर बाळंतीणीला भरपूर दूध येते. गाईचे तूप द्राक्षारस सम प्रमाणात मिश्र करून दुधातून घेण्याने अंगावरून जाण्याचे व्याधी नष्ट होते. लाल कमळाचा कंद, तीळ, साखर तिघांचे प्रमाणबद्ध मिश्रण केल्याने गर्भधारणा होते. गर्भपात होत नाही व रक्तस्राव होत नाही, बंद होतो. बालकाच्या कपाळावर गोरोचनाचा टिळा लावून कोष्ठ कोळीचन जर साखरेत मिसळून दिले तर बालक सर्व बाधापासून मुक्त होते. वेखंड, कोष्ठ, लोखंड यांचा ताईत भरून तो गळ्यात बांधल्यामुळे उपसर्ग होत नाही. पळसा, आवळा, वावडिंगाचे चूर्ण, गाईचे तूप यांच्या मिश्रणाच्या सेवनाने वृद्धावस्था थांबते. भाग 100. औषधीचे पर्याय नाव. सुतमंतामणी जण प्रत्येक औषधाची पर्याय नाव आहे. उदाहरणार्थ माशपर्णी म्हणजे उडीद, श्वेतद्रष्टा म्हणजे गोखरू, न्यग्रोध म्हणजे वड, कपिल अश्वत्थ पिंपळ, धन्वी अर्जुन सादडा, भल्लातक म्हणजे बिब्बा, सार्वतक म्हणजे लोग्र, मागरी म्हणजे पिंपळी, विश्वा म्हणजे सुंट, शिकी म्हणजे चित्रक कमुळ. याशिवाय वच हैमवंती म्हणजे वेखंड, वत्सक म्हणजे कुडा, बहुला म्हणजे वेलची, पद्मा भारंग, यवनिका ओवा हे भाग, नाग केशर अशी नावं. दारू म्हणजे हळद, सुरसा म्हणजे तुळस, सुगंधिका म्हणजे निर्गुंडी, गायत्री म्हणजे कैर आणि मैरक हा मार्ग म्हणजे आघाडा. अशा हजारो वनस्पती व त्यांची हजारो पर्यायी नावं आहेत. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण पुढील भाग बघूया. हरये नमः. हरये नमः. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री परमात्मने नमः. पुराणं गारुडं पुण्यं पवित्रं पापनाशनं शृण्वन्तां कामनापूर्णं श्रोतव्यं सर्वदैवैः. हरि ओम. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.